रित्या जिंकलं हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये अशा गोष्टी होतात आणि आता मात्र एक आव्हान असेल उस्मान पटेल यांच्या संघासमोर आता चॅम्प KPC इनामपुरी या संघासमोर. कारण तसे पाहिले तर एका बाजूला उस्मान पटेल, दुसऱ्या बाजूला सुमित ढोंगडे आणि यांच्यामधली ही लढत. यातला कोणता संघ हा अर्थात सुपर 16 अंतिम 16मध्ये या ठिकाणी प्रवेश करेल याचं उत्तर आपण काही क्षणात या ठिकाणी मिळेल. पंचांचा हार्दिक आभार व्यक्त गुणलेखकाचं अर्थात कांचन पालकर यांचं खूप निश्चित आम्ही आभार व्यक्त करतोय. खूप चांगलं गुणलेखन त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आणि जाऊया आपण या मैदानामध्ये. नाणेफेक जिंकले वैष्णवी कोलार संघाने अर्थात प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले आणि चॅम्प्स KPC इनामपुरी संघाला प्रथम फसाठी आमंत्रित केले. सलामीची जोडी मैदानामध्ये येते. फलंदाज उस्मान पटेल आणि सोहेल शेख ही जोडी या ठिकाणी मैदानामध्ये पहिली सलामी जोडी. आणि पहिले षटक घेऊन वैष्णवी कोलार संघाचं पहिलं षटक घेऊन गोलंदाज निखिल पाटील. अलिबागचा निखिल पाटील या ठिकाणी पहिले षटक घेऊन इथे येतोय. वैष्णवी कोलार संघाचं पहिले षटक पॉवर पेचं आहे, त्यामुळे 2 क्षेत्रशक्ती शॉर्ट सर्कलच्या बाहेर या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि पाहूया कशा प्रकारच्या धावा इथे आहेत. कारण डू ऑर डाय पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. जसं आम्ही मगाशी म्हणालो होतो वैष्णवी कोलाड आणि आमदार महेंद्रसिंहजी धोरे फाउंडेशन या संघामध्ये डू ऑर डाय अशी परिस्थिती होती. अगदी तीच परिस्थिती पुन्हा एकदा या ठिकाणी जो संघ जिंकेल हा अर्थात यशस्वी होईल आणि आपल्या घराकडे परतील अंतिम 16मध्ये. तर सामना सुरू होतोय. पहिले षटक घेऊन गोलंदाज निखिल पाटील मॅन फ्रॉम अलिबाग. पहिला चेंडू यावी चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र शॉर्ट थर्डच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव पहिल्या चेंडूवर या ठिकाणी मिळते. ती फलंदाज सोहेलला एका धावेने आपले खाते उघडले. आणि रायगड का टायगर ज्या खेळाडूने तळोजाचा अर्थातच संपूर्ण भारतच नव्हे तर अख्खा देश गाजवले आणि या खेळाडूला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी आपल्याला नेहमी पाहायला मिळते अनेक ठिकाणी. तो अर्थात दिलदार व्यक्तिमत्व म्हणून उस्मान पटेल ज्याने पहिल्या सामन्यामध्ये 41 धावांचं योगदान दिलं होतं. अपेक्षा आहे त्याच्या सर्वच सहकाऱ्यांकडून की अशा प्रकारची फलंदाजी व्हावी. दरम्यान यावी चेंडूला जबरदस्त हिट केलंय. चेंडू जातोय वाईडिश लॉंगन सीमारेषे पलीकडे येतोय. एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. खेळासाठी खरं तर निश्चितच जगभरामध्ये ओळखलं होतं हे योगदान आहे. 6 धावांनी आपलं खातं उघडतोय. यावेळी चेंडूला कट केलंय. जबरदस्त गली क्षेत्रामधून चेंडू जाईल. डीप थर्डमॅन सीमाच्या बळी येतोय. आणखीन एक सुंदर फटका चौकार. चेंडूवर 6 षटकार मारणे आपण असे अनेक खेळाडू पाहिले. मात्र निश्चितच उस्मान पटेल यांचं देखील खूप मोठं योगदान इथे पाहायला मिळेल. आणि निश्चित या ठिकाणी या सामन्यामध्ये जिथे डू ऑर डाय परिस्थितीमध्ये एक चांगली सुरुवात करतोय उस्मान पटेल. दरम्यान गोलंदाज निखिल पाटील याचा चेंडू यावेळी मात्र पुन्हा एकदा आपण पाहताय पॉईंटच्या मधून चेंडूला आता सीमारेषेवर पाठवला आणि पुन्हा एकदा आपल्या संघाला 4 धावांचं योगदान देतोय. या ठिकाणी पाहिलं तर 1 षटकार आणि 2 चौकांच्या माध्यमातून तब्बल जाऊन पोहोचते 14 धावसंख्येवर उस्मान पटेल. एकूण धावा धावफलकात 15 बिनबाद 15. चांगली सुरुवात आहे. पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी यावी मात्र हुक शॉट ज्याला म्हणलं तर बॅट चेंडू संपर्क येत नाही. ऑनसाईडला खेळायचं होतं. चेंडूला आडव्या बॅटनी दिशा द्यायची होती डीप स्क्वेअरच्या दिशेने. मात्र चेंडू आणि बॅट यांचा संपर्क येत नाही आणि निर्धाव चेंडू निश्चित सांगता होते. पहिल्या षटकात तुम्ही पाहिलं तर उस्मान पटेल ती शॉर्ट थर्डमॅन आहे. शॉर्ट गली आहे. शॉर्ट पॉईंट तैनात केलं गेलं. एक क्षेत्ररक्षक तुम्ही पाहतायत या ठिकाणी अर्थात डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक मिड ऑफ. हे ऑफसाईडचं क्षेत्ररक्षण दरम्यान आत्ताचा चेंडू मात्र या ठिकाणी पाहूया. दाद मागितली गेली. इथे मात्र पंच काय दर्शवत आहेत तिथे पाहणार आहोत. आणि या चेंडूवर कोणत्याही प्रकारचे अर्थातच धाव येत नाही आणि हे षटक निखिल पाटील याचं
आपण या ठिकाणी विचार केला तर थोडंसं निश्चितच वैष्णव इलेव्हन कोलाड या संघासाठी थोडंसं महागडं षटक ठरलं, कारण या षटकात 15 धावा आल्या, ज्यामध्ये उस्मान पटेल यांनी तब्बल 14 धावांचं योगदान दिलं आणि त्याचं साथी सोहेल शेख याने एका धावेचं योगदान दिलं. षटक मात्र समाप्त झालं. निखिल पाटील एक षटक 0 निर्धाव 15 धावा आणि कोणतीही विकेट नाही. तर उस्मान पटेलसाठी सुवर्ण संधी आहे. जर लगातार 3 षटकार या इनिंगमध्ये लगावले तर विलास शेटघरत आणि लालू कांबळे यांच्याकडून 3000 रुपये आणि सलमान पटेल नौपिल पटेल एवन जोडी यांच्याकडून देखील 3000 म्हणजे तब्बल 6000 रुपयाचा पारितोषिक उस्मान पटेलला मिळू शकतोय. नक्कीच संदीपजी, पनवेल तालुका म्हणलं की पनवेलच्या क्रिकेट स्पर्धांमध्ये बक्षिसांची रक्कम अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते. अनेक क्रिकेट स्पर्धामध्ये आपण पाहिलं आणि उस्मानसाठी ही खरं तर एक चांगलं योगदान इथे आहे. अर्थात दिलदार व्यक्तिमत्व म्हणून उस्मान पटेल याची नेहमीच आपण ओळख पाहायला मिळते. पॉवर दुसरे षटक अर्थातच या ठिकाणी आपण पाहताय नवीन षटक घेऊन गोलंदाज वैष्णवी इलेव्हन कोलाड संघाचा गोलंदाज हसमत कादरी या ठिकाणी गोलंदाजी येतो, ज्याने खरं तर सामना जिंकून दिला होता. वैष्णव इलेव्हन कोलाड संघाने शेवटच्या क्षणी जे षटकार आणि चौकारांची बरसात केली आणि होत्याचं नव्हतं केलं आणि सन्माननीय आमदार महेंद्र शेठजी थोरवे फाउंडेशन संघाला मात्र या स्पर्धेमधून बाद व्हावं लागलं. तोच हा गोलंदाज या ठिकाणी पाहूया कशा प्रकारची करामत करतोय. अष्टपैलू खेळाडू आहे. दरम्यान पहिला चेंडू सरळ बॅटने खेळलाय. गोलंदाजच्या दिशेने चेंडू अडवण्याचा प्रयत्न, मात्र इथे क्षेत्रशी चेंडू येईपर्यंत 1 धावेचे योगदान मिळते. पहिल्या चेंडूवर 1 धावेचे योगदान मिळालं. 1 धाव मिळते संघाला आणि सोहेल शेख याची वैयक्तिक धावसंख्या धावफलकात जाऊन पोहोचते ती 2. आता मात्र उस्मान पटेल 14 या धावसंख्येवर. मगाशी आम्ही आमचे संदीपजी म्हणाले की उस्मान पटेल यांना पाहण्यासाठी अगदी छोटी छोटी मुलं देखील क्रिकेटचा आनंद यासाठी या मैदानावर आपण पाहायला मिळतं. आणि असंच नव्हे तर पनवेल तालुक्यातल्या अनेक क्रिकेट स्पर्धामध्ये असेल तेव्हा बाग तळोजा संघ जेव्हा खेळत असेल तेव्हा अर्थातच प्रचंड संख्येने प्रेक्षक हे तळोजा गावातून त्या ठिकाणी जातात. हे देखील कित्येक वेळा आपण पाहिलं. वळी आपण मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. यावेळी हा चेंडू उंची दिली होती, अर्थात गुडलेग स्पॉट होऊन चेंडू थोडासा उंच उडाला. फलंदाज अर्थात उस्मान पटेल आणि यांनी आपण पाहायला प्रयत्न निश्चितच केला होता. बॅट चेंडू संपर्क आल्याने उरलेलं काम यष्टरक्षक पूर्ण करतोय. निधा चेंडूची पुन्हा एकदा सांगता पाहायला मिळाली. बॅकवर्ड स्क्वेअर लेग इथे तैनात केलं गेलं. शॉर्ट फाईन लेग तैनात केलं गेलं. शॉर्ट थर्ड में नाही, शॉर्ट गली आहे आणि एक क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हरला. दरम्यान पुढचा चेंडू यावी मोठा फटका चेंडूला फेकून दिलाय. लेफ्ट शॉट सी मार्च्या पलीकडे षटकार. अजून पारितोषिक आलाय उस्मानसाठी. 1 आलाय, अजून 2 आले तर कुणाल ठाकूर, ओबे शंकर म्हात्रे ओबे आणि अजय पवार वावंजे यांच्याकडून तब्बल 5000 रुपये. विलास घरत आणि लालू तांबडे यांच्याकडून 3000. सलमान पटेल आणि नौपिल पटेल यांच्याकडून 3000. क्या बात आहे, जबरदस्त पारितोषिक आले. नक्कीच पुन्हा एकदा यावी बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र जाईल डीप फाईन लेग आणि च्या मधून चेंडू लॉंग लेग क्षेत्रामधून सीमारेषा आपल्याकडे जातो आणि आणखीन एक चौकार 4 धावा. आल्यात बिनबाद 26. चांगली फलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. ती अर्थातच चॅम्प केपीसी पुरी या संघाचे गोलंदाज हसमत कादरी आपल्या बॉलिंग मार्कवर. या व्याकुटबा चेंडू होता. उस्मानच्या बॅटच्या पट्ट्यातून चेंडूला मिड विकेटला पाठवून दिलंय, परंतु तिथे क्षेत्रशी चेंडू येतोय, कोणती चूक करत नाही आणि इथे उस्मान पटेल नावाचं वादळ मात्र मैदानातून बाहेर. आणि काका अजून वैष्णवी इलेव्हन कोलाड संघाला देखील संधी आहे गोलंदाजांना. जर कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक प्राप्त केली तर विलास घरत आणि लालू तांबडे यांच्याकडून 3000 रुपये दिले जातील. दोन्ही बाजूने हा पारितोषिक होता.
नक्कीच संदीपजी, दोन्ही बाजूने या ठिकाणी पारितोषिक या ठिकाणी येत आहेत. अर्थात उस्मान पटेल बाद झाला खरं, आपण 3 चौकार आणि 2 षटकांच्या मध्ये आणि तब्बल 9 चेंडूमध्ये 24 धावांचं योगदान इथे दिलंय. हा समजोग चेहऱ्याचा उस्मान पटेल या ठिकाणी परततोय. एक गडी बाद धावलकर धाव येतात त्या 26 आणि नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये दाखवले, परंतु गोलंदाज हसमत काजरी याने मात्र एक गोल्डन विकेट ज्याला म्हणलं जातं, ती गोल्डन विकेट या ठिकाणी आपल्या पदरात पाडून घेतली. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय फहाद कळबसकर. श्रीवर्धनचा खेळाडू आहे. श्रीवर्धन रायगड जिल्ह्याच्या अगदी शेवटच्या टोकाकडचा हा खेळाडू. अर्थातच फहाद कळबसकर या ठिकाणी मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावर या ठिकाणी येईल. एकूण धावा धावपलकावर पाहायला मिळाले तर 26 धावा आतापर्यंत धावपलकावर मिळाल्या. आणि पाहूया जी गोलंदाजी अर्थात हसमत कादरीला मिळालेलं एक चांगलं यश इथे पाहायला मिळेल. कशा प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी तो करेल. तर 26 पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर आणि समोर मात्र फहाद यावेळी खेळण्यासाठी तयार. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावेळी चेंडूला उंची देण्यात आली. गुडलेंग स्पॉटवर चेंडू पडला, टप्पा चांगला होता. इथे मात्र यष्टेच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त होते. 2 षटकांची सांगता होते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावर 13च्या सरसने धावा आल्या त्या 26. षटक होतं हसमत कादरीचं एक यशस्वी षटक ज्याला म्हणता येईल. थोड्याशा धावा जास्त दिल्या, 11 धावा दिल्या. एक फलंदाज त्यांनी अर्थात बाद केलं. तर पहिल्या षटकामध्ये निखिल पाटील अलिबागचा खेळाडू ज्याने 15 धावा या ठिकाणी दिल्या होत्या. स्क्रीन जवळचे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे, प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, माफ करा, की तुम्ही जरा तिथून बाजूला व्हा. काळी स्क्रीन आहे, तिथे जे प्रेक्षक आहेत दक्षिणेकडच्या बाजूला जरा प्लीज आपण सगळ्यांनी बाजूला आणि आमच्या आयोजकांना आपण सहकार्य करा, ही तुम्हाला नम्र विनंती. एवढी मोठी क्रिकेट स्पर्धा आहे, मोठं मैदान आहे, सगळीकडे बसण्याची व्यवस्था आहे. प्लीज तुम्हाला विनंती, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, जरा बाजूला व्हा आणि आयोजकांना सहकार्य करा. जाऊया आपण एकदा मैदानाकडे. निखिल पाटील यावेळी वैयक्तिक दुसरं षटक घेऊन या ठिकाणी सज्ज होतोय. निखिल पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर इथे पाहायला मिळेल आणि समोर मात्र फलंदाज सोहेल शेख ज्यांनी 2 धावांचं योगदान दिलं. उस्मान पटेल बरोबर एक चांगली भागीदारी त्यांनी निश्चित केली. भले धावा त्याच्यात 2 होत्या पण एक चांगली फलंदाजी. दरम्यान पहिला चेंडू यावेळी हवेत चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षकांनी मात्र इथे खूप मोठी चूक केली. शॉट दरम्यानला इथे झेल सुटला आणि चेंडू गेला सीमारेषे पलीकडे या ठिकाणी चौकार. पोचल्या 30च्या घरामध्ये षटक क्रमांक 30 मार्गस्थ मैदानामध्ये असताना गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. परंतु क्षेत्ररक्षक क्रिकेटमध्ये या बऱ्याचशा गोष्टी अशा जेव्हा घडतात तेव्हा गोलंदाज थोडासा नाराज होतो. पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. मागचा सामना अतिशय निश्चित आपण पाहिला, जो सामना पराभूत झालेला सामना ते जिंकू शकले, हे क्रिकेट आहे. वळी आपण एकदा मैदानाकडे. गोलंदाज तयार. निखिल डावखुरा फलंदाज आहे. डावखुरे फलंदाज नेहमी आक्रमक फलंदाज म्हणतात. यावेळी फुलटॉस होता, चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे क्षेत्ररक्षक चेंडूवर येतो, तोपर्यंत चेंडू मात्र गेला सीमारेषा पलीकडे आलेला एक शानदार दमदार चौकार. या ठिकाणी काही पारितोषिक येत आहेत. ते सन्मानी कुणाल ठाकूर यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी मिळेल. जाऊया मैदानाकडे पुढील चेंडूसाठी. यावी फुल टॉस बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि अर्थातच चेंडूला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवर या ठिकाणी येईपर्यंत अर्थातच फलंदाज यावी
सोहेल शेखला एका धावेचे योगदान म्हणजे 11 धावसंख्येवर 2 चौकाच्या माध्यमातून खेळी सजवतोय. धावपलका धावा येतात त्या 35. निखिल पाटील थोडासा नाराज इथे पाहायला मिळालं कारण हा झेल होणार की नाही ही निश्चितच पाहायला मिळेल, पण चेंडूला अडवला गेला आणि नक्कीच एक चांगली फलंदाजी ज्याला म्हणलं जाते ती चॅम्प KPC इनामपुरी या संघाच्या माध्यमातून. निखिल पाटील पंचांच्या बाजूनी इथे मात्र पुन्हा एकदा तोच प्रयत्न, इथे पुन्हा एकदा ती चूक क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येईपर्यंत चेंडू गेला मात्र शॉट थर्डमॅन या क्षेत्रामध्ये गली क्षेत्रामध्ये 1 धावेचं आणखीन एक योगदान इथे मिळते. एक चांगली संधी पुन्हा एकदा फहाद कळवसकर अर्थात श्रीवर्धनचा खेळाडू याला मिळते. एका धावेने आपलं खातं उघडते. 2 चेंडूचा त्याने सामना केला. धावपलकार धावेने पोहोचल्या त्या 1 गडी बाद 36 षटक मार्गस्थ मैदानामध्ये असताना चांगलं क्रिकेटचा आनंद सगळं घेत असतात. जरा स्क्रीनचे जवळचे प्रेक्षक आहेत त्यांना पुन्हा एकदा आयोजकांकडून नम्र विनंती आहे की आपण तिथं बाजूला व्हा. शेवटचा सामना आहे, सहकार्य करा कारण 11 दिवस चालणार ही क्रिकेट स्पर्धा दिवस रात्र आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे तुमचं सहकार्य अतिशय मोलाचं असेल हे आम्ही आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला विनवणी करतोय. दरम्यान पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया पुढच्या चेंडूसाठी. डावकर फलंदाज आहे यावेळी मात्र सरळ बॅटने खेळला. यॉर्कर पद्धतीचा आतमध्ये चेंडूवर कोणत्या प्रकारे धाव येत नाही. स्वतः गोलंदाज निखिल पाटील जातोय, चेंडूला पकडतोय, तोपर्यंत कोणती धाव येत नाही आणि धावफलक स्थिर आहे ते 36. 1 बाद 36. सोहेल शेख आणि फहाद ही जोडी या ठिकाणी मैदानामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे फलंदाज. चांगलं क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय अर्थात पॉईंटच्या क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडू खेळलाय, पाठलाग करतोय आणि तोपर्यंत चेंडू मात्र थांबत नाही. पंचांचा इशारा येतोय चौकार. शानदार फटका 4 धावा. षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी असताना चॅम्प KPC इनामपुरी या संघाने तब्बल 40 धावा प्रति षटक 13.33च्या सरासरी धावसंख्या धावपलकावर नोंदवली. यावेळी मात्र सोहेल शेख एक चांगलं योगदान देतोय. उस्मान पटेल बाद झाल्यानंतर 3 चौकारांच्या माध्यमातून त्याने आतापर्यंत 15 धावांचं योगदान दिलं. निखिल पाटील याची गोलंदाजी थोडीशी मागणी ठरली, ज्याने या षटकात 14 धावा दिल्या. पहिल्या षटकात 15, 2 षटकात 29 धावा दिल्या. कोणती सफलता या ठिकाणी मिळाली नाही. येणारी या सामन्यातील अर्थातच पहिल्या सत्रातली 3 षटकं अजूनही बाकी आहेत आणि 3 षटकामध्ये काय घडणार काय बिघडणार क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर याचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मी तुम्हाला घेऊन जातोय. अर्थात तारागावचे जबरदस्त चांगले समालोचक अर्थात रोशन पाटील यांच्याकडे. ओव्हर टू रोशन पाटील. शिर्डी वही जाते जिन्हें साई बुलाते. ओम साईराम. आणि बघा एक सुवर्ण संधी प्रेक्षकांसाठी शंकरजी मात्रे, अजयजी पवार, कुणालजी ठाकूर यांच्याकडून प्रत्येक आयवा कॅचला 500 रुपयाचं पारितोषिक आणि आयोजकांकडून टी-शर्ट्स त्या आयवा कॅच होल्डरला दिली जाईल. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा धावफलकावर दिल्या. 13.33च्या सरासरीने 40 धावा धावफलकावरती आल्या. आता अंतिम 3 षटकं मैदानामध्ये सोहेल शेख उभा आहे, त्याच्या बरोबरीने फहाद कलबसकर हा खेळाडू मैदानामध्ये उभा असताना आपण पाहता त्याने 2 बॉलमध्ये 1 रनचं योगदान दिलंय. त्याच्याबरोबरने 7 चेंडू 15 धावांचं योगदान दिलं आपल्या टीमला सोहेल शेख या फलंदाजाने. बॉलिंग मार्कमध्ये नवीन गोलंदाज हसमत कादरी, मागच्या सामन्याचा हिरो ज्याने फलंदाजी ही सुंदर केली आणि याच परिसरातला हा खेळाडू आहे.
तलोजे कॉलनीमध्ये खरं तर वास्तव्याला असणारा हा खेळाडू हसमत कादरी प्रचंड वेगवान असा हा गोलंदाज मैदानामध्ये सज्ज होतोय आणि स्ट्रायकिंग एंडला फहाद कलबस्कर. ओव्हर द विकेट तेज तरार बॉल, इथे फटका फसला, एज लागली होती, मागे प्रोटेक्शन नाहीये. नशिबाची देखील साथ मिळते की काय, परंतु अंतिम क्षणाला बॉलला थांबवलंय आणि तदनंतर मात्र या चेंडूवरती 3 धावा आल्या. अतिशय वेगवान बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला ज्याच्यावरती एज लागली होती. त्यानंतर मात्र बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेमध्ये आपण पहिला डीपमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, 3 धावा देखील मिळाल्या. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये चॅम्प्स 11 केपीसी इनामपुरी या टीमला महत्वाचा सामना, निर्णायक मॅच. सुपर 16 मध्ये कोणता संघ दाखल होईल यासाठी आपण ही लढत मैदानामध्ये पाहता. दुसरा संघ, पहिला संघ दाखल झाला आजच्या दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये सोनाई 11 तळेगाव रसायनी आणि तदनंतर मात्र आता या 2 संघातून एक संघ पुढे तुम्हाला जाताना पाहायला मिळेल. वेगवान, प्रचंड वेग, फास्ट अँड फ्युरियस, अतिशय वेगवान बॉल या ठिकाणी आपण पाहत आहे. हसमत कादरी या खरं तर गोलंदाजाकडून गतीवरती स्वार होतोय. काल परवा आपण पाहिलं IPLचं मेगा ऑक्शन, खरं तर उमरान मलिक सारखा अतिशय वेगवान गोलंदाज, त्याला देखील कोणी बोली लावली नव्हती, पण तो पुन्हा एकदा रिपीट अनसोल्ड मधून त्याला खरं तर सोड करण्यात आलं. कधी कधी वेगापेक्षा टप्प्यावर देखील नियंत्रण ठेवावं लागतं आणि ते वेग देखील आणि टप्पाही अति सुंदर आहे. हसमत कादरी या खेळाडूचा ऑन साइडला फिरून मारण्यापर्यंत सफल झाले होते. त्या ठिकाणी स्क्वेअर लेग रिझन मध्ये हा फटका सजवलाय, सिंगल घेतली, 1 रन या चेंडूवरती मिळेल. सोहेल शेख खरं तर मागच्या 2 वर्षामध्ये नावारूपाला आलेला खेळाडू, पण तो आपण जो उल्लेख केला क्रिकेटमध्ये फिटनेस हा एक गंभीर विषय आहे. फिटनेसकडे जर का प्रचंड लक्ष दिले या खेळाडूने तर नक्कीच रायगड ग्रामीण मधला एक चांगला डावखुरा हाताचा स्फोटक फलंदाज म्हणून त्याच्याकडे आदरानं पाहिलं जाईल, यात शंका नाहीये. 1 रन आली या चेंडूवरती. धावसंख्या धावफलकावरती 44, 44 धावा आपण पाहू शकाल. 4थ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ संपलाय. थोडं स्पीडअप करा प्लीज. 44 रन, 44 धावा धावफलकावरती. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 40, त्यानंतर या 3 चेंडूमध्ये 4 धावा जमवण्यामध्ये यश मिळालंय. बॅटिंग करत असताना चॅम्प्स 11 केपीसी इनामपुरी या टीमला नेक्स्ट बॉल, वेगवान शॉट ऑन पूल करायचा, फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न आणि इथे बघा 2 खेळाडूंमध्ये टक्कर, अपघात घडला, परंतु कॉटन बॉलच्या स्वरूपात खेळाडू बाद. अजून एक धक्का बसून बॅटिंग करत असताना मैदानामध्ये चॅम्प्स 11 केपीसी इनामपुरी टीमला खरं हसमत कादरी या खेळाडूने फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला, कॉटन बॉलच्या स्वरूपात खेळाडू बाजा. त्यानंतर आता मैदानामध्ये चाललाय विजय बालाजी. बाला मैदानामध्ये दाखल झालाय. खरं तर निर्णायक क्षणाला 4थ्या क्रमांकावरती फार मोठा व्यावसायिक क्रिकेटचा अनुभव त्याच्या अवतीभोवती राहिलाय. ग्रामीण क्रिकेट आपण त्याला I11 डेरवली या संघातून खेळताना अनेक वेळा पाहिलं, परंतु आज RPL मध्ये या ठिकाणी आपण पाहताय चॅम्प्स 11 केपीसी इनामपुरी या टीम मध्ये तो जॉईन झालाय. त्यालाही आपली नेत्रदीपक कामगिरी या मैदानामध्ये सिद्ध करावी लागेल. चांगला खेळाडू स्ट्रायकिंग एंडला सज्ज होताना बॉल तयार. हसमत हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड हा स्ट्रोक आपण पहिला ऑफ ड्राईव्ह मुंडापच्या दिशेने खेळले, खराब फिल्डिंग, फंबल झाले आणि त्यानंतर मात्र इथे आपण पाहता 2 धावा आल्या. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलं. शुभम दुबे हा करदर फिल्डर, तोही खारघर कॉलनी मधला खेळाडू आहे, आपल्याच परिसरातील खेळाडू आहे. मी मगाशी उल्लेख केला या RPLने तळागाळातील खेळाडू, त्याच्याबरोबर शहरातील खेळाडू, कॉलनीतील खेळाडू, प्रत्येकाला एक चांगल्या हक्काचं प्लॅटफॉर्म निर्माण होताना पाहायला मिळालं RPL मुलं. आणि या RPL मध्ये सहभागी झाले आपण हे खेळाडू इथे पाहत आहे. हसमत कादरी तयार, ओव्हर द विकेट. यावेळेला वेगवान सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला आणि इथे
डॉट बॉल पाहायला मिळाला. 4 षटकं संपली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावरती आली ती म्हणजे 2 खेळाडू बाद 46. म्हणजे या ओव्हरमध्ये हासमध्ये धावा खर्च केल्या फक्त 6. अजून 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. उद्या देखील या स्पर्धेचा लीग मधला दुसरा दिवस आणि उद्या 4 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. बाहुबली लेट नितीन नाईक स्मृती, विशाल जितेकर टीम कॅप्टन अपोजिट, SD स्पोर्ट्स अँड मिलिंद शेलके युवा प्रतिष्ठान सुधागड बहिरमपाडा जो संघ मागच्या वर्षी देखील आपण पहिला 2ऱ्या क्रमांकाचा मानकर राहिला होता. 4 व्हीलर कार मिळाली होती. बंटी बद्रिके या खेळाडूला कॅप्टनच्या भूमिकेमध्ये असेल. आर्यन ग्रुप चिरले टीम कॅप्टन करण मडवी आणि एका बाजूने असेल आदित्य मैत्री 11 पळसपे पनवेल अमित नाईक. या 4 संघ नायकांमुळे तुम्हाला उद्या मोठ्या लढती पाहायला मिळते. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती असेल मोठ्या संख्येने तुम्ही सहभागी व्हा या स्पर्धेमध्ये. अवघे सारे या आणि या स्पर्धेचा आपण अविभाज्य घटक बना. 4 ओव्हर कंप्लीट. त्यानंतर 5व्या षटकामध्ये सूरज पाटील अलिबागचा खेळाडू सज्ज होताना आपण पाहता. आज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील आमचे सिनियर समालोचक विद्यानगर अलिबाग काका सर यांना आपण पाहू शकाल. त्यांचा आवाज गेले कित्येक वर्ष आपण ऐकत आलोय. आजही तितकाच गोड आवाज त्यांचा आपल्याला ऐकायला मिळाला. खूप चांगले समालोचक. यावेळेला खरं तर बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि त्यानंतर मात्र बॉल धीम्या गतीने शरीरावरती आदळताना पाहायला मिळाला. डॉट चेंडू. अतिशय चांगली गोलंदाजी इथे आपण पाहताय. सूरज पाटील या गोलंदाजाकडून अनुभवी खेळाडू. अलिबाग परिसराने मात्र या खरं तर रायगड टेनिस क्रिकेटला भरपूर चांगले क्रिकेट खेळाडू दिले. त्यामध्ये या खेळाडूचं अग्रगण्य असं नाव राहिले. सूरज पाटील. सूरजवती आक्रमण. हाफ ट्रॅकर त्याच्यावरती शॉट ऑन पूल. मिड विकेटच्या बाहेर ठोकला बॉलला. सोहेल शेखने सीमा पार षटकार. मराठी भाषेचा धन्यवाद SDC. चांगलं टायमिंग. हाफ ट्रॅकर बॉलवरती आपण पहिला पूलचा चांगला फटका. मागचा बॉल मिस झाला. स्वतःवरती निराश झाला, नाराज झाला आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा संयमाने खेळ साकारत आपण पाहताय. यावेळेला देखील त्याच पद्धतीचा फटका फ्लिक केला बॉलला. स्क्वेअर लेग मध्ये बॉल चालला मागे. निखिल पाटील त्या ठिकाणी आहेत आणि क्विक थ्रो देखील पाहायला मिळाला. चांगली फलंदाजी सोहेल शेखने आजच्या रात्रीमध्ये केली. या स्पर्धेमध्ये छाप सोडली आहे. उस्मानच्या साथीने त्याने चांगलं योगदान आपल्या टीमला दिलंय. आज मात्र विजय बालाजी थोडासा शांत राहिला पण तो अजूनही वेळ गेलेला नाहीये. अगदी लास्ट ज्या 2 ओव्हर पेंडिंग आहेत. खरं तर 5वं षटक मार्गस्थ आहे. उरलेले काही चेंडू इथे जर का 1-2 मोठे फटके विजय बालाजीच्या बॅटमधून आले तर एक सन्मानजनक टोटल तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. पण तो एका बाजूने योगेश पवार हा देखील प्रचंड शांत राहिला आज संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्याच्याकडून देखील मोठ्या कामगिरीची अपेक्षा राहील या निर्णायक मॅचमध्ये. कारण रायगडमधील हे खरं तर एक उत्तम दर्जाचे खेळाडू आहेत जे सातत्याने भ्रमंती करताना आपण त्यांना पाहताय. विविध क्षेत्रांमध्ये, विविध प्रांतांमध्ये, विविध राज्यांमध्ये व्यावसाय क्रिकेट खेळताना आपण त्यांना पाहिलं. पण तो आज रायगड प्रीमियर लीगमध्ये हे खेळाडू सहभागी झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती 53, 53 धावा, 50 कंप्लीट. 2 खेळाडू बाद. अजून 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. मागचा सामना आपण पाहिला खरं तर अतिशय हाय व्होल्टेज अटीतडीची लढत पाहायला मिळाली. 65 धावांचा पाठलाग करताना अगदी लास्ट चेंडूपर्यंत त्या ठिकाणी सामना गेला आणि इथे देखील किमान 70+ धावा कशा होतील याकडे लक्ष द्यावं लागेल फलंदाजांना. यावेळेला ऑन साइडला खेचून मारला बॉलला. मिड विकेट मध्ये फिल्डरला बीट केलंय. खराब फिल्डिंग आणि बॉल मात्र चालला एका टप्प्याने बाउंड्रीच्या बाहेर. सीमा पार. 4 चौकार. क्या बात आहे SDC. आज स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये कांचन पालकर आमच्यासोबत जॉईन झालेत. केव्हा ग्रामपंचायत उपसरपंच. फुल टॉस बॉल आणि इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. झेल होईल काय पाहायचं आहे. चांगला झेल टिपला. रनिंग कॅच जबरदस्त आपण त्या ठिकाणी फिल्डिंग डिपार्टमेंट मधलं कार्य पाहायला मिळालं.
आणि खेळाडू बाद झाला विजय बालाजी. अजून एक मोठा धक्का बसेल बॅटिंग करत असताना चॅम्प्स 11 केपीसी इनामपूर टीमला. कमबॅक या ओव्हरमध्ये होताना आपण पाहता सूरज पाटील या गोलंदाजाकडून. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये देखील तुम्हाला चमकदार कामगिरी करावी लागेल. क्रिकेटमध्ये असं म्हटलं तर बॉलिंग बॅटिंग डिपार्टमेंट जितकं महत्त्वाचं त्याहीपेक्षा महत्त्वाचं डिपार्टमेंट ते म्हणजे फिल्डिंग. आणि त्यामुळे तुम्हाला चांगलं योगदान द्यावं लागेल. नवीन खेळाडू संदीप पाटील मॅन फ्रॉम शिवकर. शिवकरचा खेळाडू अतिशय आक्रमक असा फलंदाज तो मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. तिरंगा शिवकर या टीममध्ये आपण त्याला खेळताना अनेक वेळा पाहिलं. तर थोडं स्पीडअप करा. रात्रीचाच वेळ आपण होताना पाहत आहे. बरोबर 3 वाजता सामन्याला सुरुवात झाली आणि त्यानंतर मात्र आपण 3 वाजून आय थिंक 30 मिनिटांमध्ये सुरुवात झाली आणि त्यानंतर मात्र शेवटचा सामना आपण मैदानामध्ये पाहत आहे. यावेळेला चांगला स्ट्रोक, क्या बात आहे. आल्या आल्या मात्र इथे संदीप पाटील आक्रमक झालाय. बॉलला पाठवलाय त्या ठिकाणी सीमारेषा पलीकडे. इट्स अ मॅक्झिमम हिट आउट ऑफ द पार्क. षटकार. अप्रतिम. खरं तर 63 धावा आल्या आणि चांगलं टायमिंग संदीप पाटील या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळालं. व्ही सेप मध्ये त्या ठिकाणी हार्ड लेनचा बॉल त्याच्यावरती मात्र त्याने आक्रमक फटका लगावला. डाव्या हाताच्या खेळाडूसाठी हे सहज सोपं काम नाहीये परंतु ते त्याने करून दाखवलं. ऑन द राईज बाउन्स आपण पाहिला त्याच्यावरती आक्रमण पाहायला मिळालं. लास्ट ओव्हर शेवटचं षटक आणि गोलंदाज इथे येतोय. लास्ट ओव्हर योगेश पवार. स्वतः योगेश पवार इथे गोलंदाजासाठी आलेले आहेत. खरं तर आता अष्टपैलू कामगिरी त्यांना साकारायचे. सातत्याने RV11 पेन चिंचपाडा या संघातून त्यांना आपण संघाकडून ग्रामीण क्रिकेट खेळताना पाहिलं. त्या संघामध्ये आमचे मित्र स्वप्नील म्हात्रे त्यांचे सहकारी त्यांनाही आपण खेळताना पाहिलं आणि आज या स्पर्धेमध्ये अष्टपैलू कामगिरी साकारत असताना धीम्या गतीचा बॉल वेट अँड वॉच पूल केला. उंची घेतली आहे आणि अंतरही कापलाय. इट्स अ मॅक्झिमम. वन्स अगेन अजून एक मोठा धमाका. सोहेल शेख इज ऑन फायर. षटकार. पहिल्या बॉलवरती षटकार आला. सेकंड बॉल इथे आपण पाहिलं. खरं तर थोडासा बॉल टर्न केला. मिस टायमिंग. अनुभव, एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु असं म्हटलं जातं आणि योगेश पवारने आपल्या अनुभवाच्या जोरावरती फिंगर रोल करत मात्र खेळाडूला डॉमिनेट केलं. झेल टिपला. फॉलोथ्रू मध्ये कॉटन बोल्ड झालाय सोहेल शेख हा खेळाडू. चौदा चेंडूमध्ये 29 धावांचं योगदान दिलं ज्यामध्ये 3 चौकार 2 षटकारांचा समावेश होता. सोहेल शेख चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. खरं तर या मॅचच्या दरम्यान अंतिम षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी. अंतिम षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी आणि आतापर्यंत धाव फलकावरती 69
4 खेळाडू बाद 69. मी मगाशी म्हटलं प्रेडिक्ट केलं होतं 70+ धावा या कराव्या लागतील आणि आतापर्यंत त्याच दिशेने वाटचाल. नवीन खेळाडू मैदानाकडे गेलाय संतोष कुंवर. हा खेळाडू कुंवर माफी असावी संतोष कुंवर हा खेळाडू मैदानामध्ये दाखल झाला 6व्या क्रमांकावरती. यावेळेला खरं तर आपण पहिला बॅक ऑफ द हँड बाहेर काढला होता बॉल ते मात्र वाईटचा इशारा पाहायला मिळाला पंचांच्या माध्यमातून. व्हेरिएशन करत असताना योगेश पवार आणि खरं तर या स्पर्धेची संपूर्ण पाहणी करत असताना या स्पर्धेचे जनक कैलासदा म्हात्रे इथे मागे खेळलेत. फिल्डर बॉलच्या खाली येत आहेत. पुन्हा एकदा जजमेंट चुकलं झेल सुटला. आता सुमित हाताश होईल. बघा खरं तर फ्रस्ट्रेशन तुम्ही पाहताय त्या ठिकाणी सुमितच्या चेहऱ्यावरती तणाव पाहायला मिळेल आणि स्वाभाविकपणे आहे. बघा झेल सुटल्यानंतर ओव्हर थ्रो देखील झाला होता आणि त्यानंतर मात्र रनआउटची संधी. स्ट्राईक रोटेट झाली महत्वाची. आपण पाहताय संदीप पाटीलच्या दिशेने स्ट्राईक. विकेट रनआउटच्या स्वरूपात मिळाला. स्ट्राईक मिळाली संदीप पाटीलला. धावा आल्या धावफलकावरती त्या ठिकाणी आपण पाहताय 2 आणि एकूण धावसंख्या आपण पाहताय स्कोर कार्डवरती 72-72. अजूनही पहिल्या सत्रातील 3 चेंडूचा खेळ बाकी. अली पटेल मैदानामध्ये दाखल होतोय. शेवटचे 3 बॉल पेंडिंग आहेत आणि समोर संदीप. 72 धावा. न भूतो न भविष्यती असं आयोजन आज आपण पाहताय. खरं तर आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून कैलासदादा म्हात्रे गुरुदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून अप्रतिम आयोजन. यावेळेला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह स्टँड अँड डिलिव्हर्ड खोदून काढला बॉलला पाठवलं लॉंग ऑनच्या बाहेर. संदीप पाटील शिवकरचा ब्रँड षटकार. जबरदस्त टायमिंग. जेव्हा जेव्हा संधी मिळाली संदीप पाटीलला त्याने त्या संधीचं सोनं केलं. गोल्डन ऑपॉर्च्युनिटी त्याच्यासाठी होती त्याचं मत ते त्यांनी स्वीकारलंय. आतापर्यंत 2 चेंडू फेस केले. 2 बॉल होते 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. बघा मॅच बॉल मैदानामध्ये आलाय. खरं तर क्रीडांगणच एवढं मोठं आहे. मैदानाच्या बाहेर हजारोच्या संख्येने तुम्ही गाड्या पार्क करू शकता. एवढा मोठा प्रचंड विस्तार या परिसराचा आहे. खरं तर भारताचे पंतप्रधान मोदीजी 2 वेळा इथे येऊन गेले. भारताचे गृहमंत्री अमितजी शहा देखील इथे येऊन गेले. असा या क्रीडांगणाचा इतिहास. षटकार मारला आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने हा फटका इथे पाहायला मिळाला. सिंगल डबल पाहायला मिळत आहेत. खरं तर रिव्ह्यू घेतलाय त्या ठिकाणी सॉफ्ट सिग्नल पंचांचा खेळाडू बाद पण तो रिव्ह्यू देखील घेण्यात आलेला आहे. चेक केलं जाईल त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेलं आहे की नाहीये अली पटेल हे पाहायचं आहे. पंचांचा सॉफ्ट सिग्नल रनआउट झाला. तिसरे पंच चेक करतील. नॉन स्ट्रायकिंग एंडला 78 रन ऑलरेडी स्कोर कार्डवरती आहेत. आक्रमक बॅटिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली योगेश पवारच्या माध्यमातून. योगेश पवारच्या अगेन्स्ट संदीप पाटीलच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाले आणि इथे आपण पाहता आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 15 धावा खर्च केलेल्या आहेत. इथे सिंगल रन आहे की 2 हे पाहायचे आहेत. आजच्या रात्रीमधला हा खरं तर शेवटचा सामना. मागचा सामना देखील तितकाच हाय व्होल्टेज. सॉफ्ट सिग्नल पंचांचा आलाय खेळाडू बाद तो चेक केलं जाईल. त्यामुळे चेक करूया आपण जो निर्णय असेल थोडासा क्रिटिकल. खरं तर हा निर्णय परंतु योग्य निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. या स्पर्धेचं खरं तर रूप पाहिलं आपण 5वं पर्व. आदरणीय कैलासदादा म्हात्रे अध्यक्ष आई ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित या स्पर्धेचं आयोजन RPL सीझन 5. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक 5 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 2,50,000, तृतीय क्रमांक चतुर्थ क्रमांक प्रत्येकी 1,25,000. मालिकावीरासाठी खूप चांगलं इथे आपण पाहतो पारितोषिक अल्टो कार त्या खेळाडूला दिली जाईल. भव्य दिव्य असं या स्पर्धेचं रूप आणि मंडप डेकोरेशन हे खरं तर वाखाणण्याजोग आहे. काल आम्ही खरं तर ड्रोनच्या माध्यमातून या मैदानाचा एरियल व्ह्यू बघितला लाईव्ह घर बसल्या. अप्रतिम विहंगम दृश्य तुम्हाला इथे पाहायला मिळालं. अगदी शहराच्या अगदी मधोमध हे क्रीडांगण. नॉट आउट खेळाडू सुरक्षित अली पटेल त्यामुळे 2 धावा या चेंडूवरती मिळतील. बॅटिंग करताना खरं तर आपण पाहता चॅम्प 11 KPC इनामपुरी टीमला धावा फलकावरती पाहायला मिळतील. आता
80 ऑन स्क्रीन पाहता आपण, दूध का दूध और पानी का पानी. 80 रन तुम्ही पाहता, 80 धावा स्कोर कार्ड वरती. धीम्या गतीचा बॉल, त्याच्यावरती मात्र इथे आक्रमण, उंची घेतली आणि तिथे चांगला प्रयत्न, झेल ही टिपलाय. प्रयत्न चांगला होता संदीप पाटीलचा, परंतु विनय गावडने एक चांगला झेल मिड विकेटच्या दिशेने टिपला आणि अशा पद्धतीने पहिल्या सत्राचा खेळ ही संपला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 6 ओव्हरमध्ये 80 धावा धावफलकावरती आल्या. आता येणाऱ्या 6 विजयासाठी करायच्या त्या ठिकाणी पुढच्या सत्रामध्ये वैष्णवी 11 कोलाड टीमला 81 धावा. फार खरं तर कामगिरीवरती नजर राहील ती म्हणजे योगेश पवार यांच्या इनिंगवरती. सुमित डोंगरे कशा पद्धतीने साथ देतील, तर एका बाजूने सुरुवात दमदार करावी लागेल मैदानामध्ये बॉलिंग करताना अंगद पाटीलला. यतीन नितीन गायकर भिंगारवाडी स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांच्याकडून शुभेच्छा, धन्यवाद. आपण आवाजामध्ये करूया बदल. आवाज पहिल्या 3 षटकासाठी ऐकायला मिळेल आमचे सिनियर समालोचक, आमचे मार्गदर्शक आदरणीय काका सर. उल्लू विशेष सूचना येते, जे स्क्रीन समोर जी छोटी मुलं जे पाहतात क्रिकेटची मजा घेतात त्यांना विनंती आहे जरा तुम्ही बाजूला व्हा. मगाशी तुम्हाला आम्ही विनंती केलेली आहे, जरा आयोजकांना आपण सहकार्य करा, ही नम्र विनंती. तर वळूया आपण मैदानाकडे. आजच्या रात्रीतला हा शेवटचा सामना आणि या शेवटच्या सामन्यामधलं शेवटचं सत्र जे निर्णायक सत्र ज्याला म्हटलं जाईल, कारण काय घडणार, कोण जाणार अंतिम 16मध्ये याचं उत्तर आपल्याला 6व्या षटकात, आपल्या 6व्या षटकानंतर आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम फलंदाजी करत असताना चॅम्प्स केपीसी इनामपुरी अर्थात उस्मान पटेल याच्या संघाने तब्बल 80 धावांचं योगदान दिलं आणि वैष्णवी कोलाड संघाला इथे 81 धावा धावफलकावर नोंदवायच्या विजयासाठी 13.50च्या सरासरीने. सोहेल शेख याची फलंदाजीचा आपण विचार केला तर अतिशय सुंदर त्यांनी योगदान दिलं, तब्बल 29 धावांचं. आणि उस्मान पटेल यांनी काढलेल्या 24 धावा आणि त्यानंतर संदीप पाटील यांनी अखेरच्या सत्रामध्ये काढलेल्या 14 धावा. हा धावांचं निश्चित योगदान इथे आपल्याला पाहायला मिळालं. चला पुन्हा एकदा विनंती आहे, जरा बाजूला व्हा, स्क्रीनपासून बाजूला व्हायचं आहे. आपल्याला विनंती आहे आयोजकांना आपण सहकार्य करा, कारण 10 दिवस चालणारी ही क्रिकेट स्पर्धा आहे आणि आपण सर्व क्रिकेट प्रेमी आहोत आणि भारत आणि क्रिकेट याचं फार जवळचं संबंध आपल्याला पाहायला मिळतं, कारण क्रिकेटशिवाय आपला एकही दिवस जात नाही असे निश्चित त्याचं म्हणलं जातं. तर मैदानाकडे पण वळणार आहोत. या ठिकाणी सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला वैष्णवी कोलावड संघाची मैदानामध्ये दाखल होईल. क्षेत्रेशन लावून घ्या, नम्र विनंती. सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक आभार व्यक्त करूया आणि अर्थातच आमचे आयोजक सन्माननीय कैलासदादा म्हात्रे सर आणि त्यांचे सर्व सहआयोजक आणि ज्याच्यामध्ये गुरुदादा म्हात्रे सर आहेत, यांचं देखील आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. माझे महागुरु प्रमोददादा पाटील रोंजण यांचं देखील मी आभार व्यक्त करतो, कारण खरं तर त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जाण्याचा योग हा संपूर्ण मला त्यांच्या माध्यमातून मिळाला, तर त्यांचं देखील मी हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि इतर सर्वच सहआयोजक ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, राकेशजी गायकवाड, मंगेशजी वाकडीकर, प्रशांतजी खानावकर, महेशजी कडू, विशालजी जेतेकर, प्रमोदजी पाटील, रवींद्रजी भोईर, चंद्रकांतजी भोईर, तेजस म्हात्रे, योगेश लहाने आणि इतर सर्व विभागीय सर्व सदस्य या सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करूया आणि मैदानाकडे आपण वळूया. आयोजन म्हटल्यानंतर अर्थातच कैलासदादांचं आयोजन काही वर्षापूर्वी देखील त्यांचं देखील आयोजन आम्ही पाहायला मिळालं होतं. दिवसाची ती क्रिकेट स्पर्धा, खूप मोठं योगदान त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि त्यांना सहकार्य करणारी मंडळी देखील तितकेच महत्त्वाची. क्रिकेटवर प्रेम करणारे आमचे पनवेलकर हे योगदान म्हणत आहेत.
तर सलामीची जोडी मैदानामध्ये या ठिकाणी दाखल होते ती वैष्णवीलन कोलाड संघाचे आणि 13.50 अर्थात 81 धावांचं लक्ष प्रतिषटक 13.50 ची सरासरी या ठिकाणी पहिल्या 2 षटकांचा विचार करता कशा प्रकारे येईल याचं निश्चित उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. सलामीसाठी या ठिकाणी मला पाहायला मिळतं ते फलंदाज सुमित डोंगरे जे खूप मोठं नाव क्रिकेट विश्वामधलं आखाती देशामध्ये गेलेले नाव अनेक क्रिकेट स्पर्धा गाजवल्या त्याला साथ देतो योगेश पवार अर्थात योगेश दादा पवार या नावाने ते आपण संबोधतो. महाराष्ट्र राज्य रणजीपट्टू माजी रणजीपट्टू म्हणून पेंटचं नाव त्यांनी उज्ज्वल केलं. ते 2 सलामीवीर या ठिकाणी मैदानामध्ये येतात आणि पहिले षटक घेऊन अर्थातच इनामपुरीचा तो गोड मुलगा अर्थातच अंगद पाटील ज्याने अनेक वर्ष क्रिकेटमध्ये खूप चांगले योगदान दिले आखाती देशामध्ये पर्यंत त्याची मजल या ठिकाणी पाहायला मिळाली. जे 29 रायगडचे खेळाडू आखाती देशापर्यंत मध्ये आता पण टाकले त्याच्यामध्ये अर्थातच अंगद पाटील याचं देखील खूप मोठं योगदान आहे. कारण अंगद पाटील म्हणजे इनामपुरी संघाची ओळख रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर वळणार पण मैदानाकडे पहिले षटक इथे पाहत आहेत 230 शॉट सर्कलच्या बाहेर असताना पहिला चेंडू पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने बॅकफुटवर गेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र सरपटत चेंडू आपण पाहिलं होतं वायडिश मिडन क्षेत्रामध्ये जातोय जिथे क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार चेंडूची फेकी करणार तो पण मात्र पहिल्या चेंडूवर अर्थात 1 धावेचं योगदान इथे सुमित डोंगरेला मिळालं. सुमित डोंगरेने आपलं खातं उघडलं. तर आकाश तारेकर जो जबरदस्त खेळाडू पारगावचा त्याच अर्धाचं योगदान घेणारा अर्थातच सुमित डोंगरे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालतोय. 1 धावेने आपलं खातं या ठिकाणी उघडलं आणि आता मात्र समोर असेल योगेश दादा पवार डावखुरा फलंदाज आहे. अनेक क्रिकेटची मैदानं त्यांनी गाजवलीत. दरम्यान पुन्हा एकदा अंगद पाटील यावेळी मात्र त्रिफळा उद्ध्वस्त आणि 0 धाव संघ योगेश दादा पवार यांचा खेळ मात्र इथे समाप्त. या डेंजर बॉलरनी मैदानात काय सिच्युएशन घडते आणि त्या पद्धतीने ते त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने इथं सादर करतात प्रेक्षकांचं मन करतात. आपण पाहिलं की अंगद पाटील यांनी पाहिलं हा चेंडू युक्ती लढवली कारण यॉर्करमध्ये चेंडू त्यांनी फेकला. डावखर फलंद होता. खरं तर डावखर फलंदाला गोलंदाजी करणं बऱ्याचशा कठीण जातं हे नेहमी आपण पाहायला मिळालं कारण डावखरी फलंदाजे आक्रमक फलंदाज मानला जातात. परंतु इथे मात्र अंगद पाटील यशस्वी ठरला आणि योगेश दादा पवार यांची विकेट मात्र या ठिकाणी स्वस्तात मिळाली. त्रिफळाचित झाले आणि पहिला धक्का 1 या धावसंख्येवर बसतोय तो वैष्णवी 11 कोलाड संघाला. नवीन फलंदाज निखिल पाटील मैदानामध्ये अलिबागचा निखिल पाटील या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी घेतोय. 81चं लक्ष आता मात्र मोठं लक्ष इथे समोर उभं होते कारण एक चांगला फलंदाज ज्याने खूप क्रिकेट गाजवलं ते योगेश पवार या ठिकाणी मैदानात बाद झाले. त्यामुळे काय घडणार या निश्चित आपण पाहणार आहोत. दरम्यान गोलंदाज तयार आपल्या बॉलिंग यशस्वी गोलंदाज अंगद पुढच्या चेंडूसाठी यावेळी पहा या चेंडूवर मात्र एक अपील करण्यात आलं. अपील मात्र पंचांच्या मधून फेटाळण्यात आलं. इथे मात्र सुरक्षित आपल्याला पाहायला मिळालं निखिल पाटील कारण चेंडूला ऑन साईडला त्याला खेळायचं होतं. चेंडू मात्र आपल्याला उजव्या स्टिचच्या वरून ती खाली निघून गेला आणि अर्थातच सुरक्षित कोणती धाव या ठिकाणी नाही आहे. धावपलका धावा आहेत ते 1 गडी बाद 1. पुन्हा एकदा पाहताय डावखऱ्या फनसाठी या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर आक्रमक क्षेत्ररक्षण लावले. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट गली आणि शॉर्ट पॉईंट तैनात आहे. दरम्यान हवेतून खेळण्यासाठी प्रयत्न इथे करण्यात आला परंतु फटक्यामध्ये ताकद नव्हती. चेंडू आपण पाहता तो अर्थात वाडीश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जातोय. जोपर्यंत क्षेत्राशी चेंडू फेकतोय यष्टीच्या दिशेने उस्मानपड दिशेने तोपर्यंत मात्र सहजगत्या 2 धावांचं योगदान इथे मिळालं निखिल पाटीलने. निखिल पाटील यांनी आपलं खातं उघडलं. एकूण धावफलकामध्ये वाढ झाली. धावफलका धावा येतात त्या 3. डावखरी फलंदाज नेहमी आक्रमक. एका बाजूला सुमित डोंगरेचे उजव्या हाताने खेळणार फलंदाज. 2 फलंदाज खेळत असताना मात्र गोलंदाजांनी तारंबळ निश्चित असते परंतु या ठिकाणी अंगदने अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळी मात्र फटक्यामध्ये ताकद नाही. चेंडूला फिरून खेळायचा प्रयत्न केला. चेंडू इथे येतोय शॉर्ट मिडविकेटला. क्षेत्रशी चेंडूवर येणार तो निखिल पाटीलला मिळते 1 धाव. 1 धाव संघाला. संघाची धावसंख्या 1 ने वाढेल.
एक गडी बाद धावा येतात धावपलकार 4. खरं तर एकही दोन्ही धाव्यांनी काही बिघडत नाही आहे ते KPC इनामपुरी या संघाचे, कारण चौकार षटकारांची बरसात खरं तर व्हायला पाहिजे. मात्र पहिल्या षटकाचा धक्का बसल्यामुळे या ठिकाणी मात्र निश्चितच यावेळी आपल्याला पाहायला मिळते की पूर्णपणे वर्चस्व आपल्याला पाहायला मिळेल इनामपुरी संघाचं. दरम्यान लोअर फुटत चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला, चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, वाडीच लॉंगर क्षेत्रात चेंडू येतोय तो आपण एक धाव आणखीन एक मिळाली. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकात जे सांगता पहिल्या षटकात धावपलकर फक्त आल्या त्या 5, 81 धावांचं लक्ष आहे. 5 धावा धावपलकर आल्यात म्हणजे आता 76 धावांची गरज आहे येणाऱ्या 5 षटकामध्ये. म्हणजे प्रति षटक जर आपण या ठिकाणी पाहिलं ते 15.20 जे सुरुवातीचं लक्ष होतं 13.50. अंगद पाटील यांनी धारदार गोलंदाजी केली, दिशा टप्पा अतिशय चांगला ठेवला, 5 धावा दिल्या आणि एक फलंदाज अर्थातच योगेश दादा पवार यांना त्यांनी मैदानातून परतवलं. 5 धावा धावपलकावर. ज्यांच्या नावाचं जय जयकार ते नावराचे कैलास मात्रे दादांचं, ज्यांच्या नावाचं जय जयकार ते नावराचे आई इलेवन संघाचं. महाराष्ट्रात नाव गाजतई आई ग्रुप या नावाचं, महाराष्ट्रात नाव गाजतई आई ग्रुप या नावाचं. ज्यांच्या नावाचं जय जयकार ते नावराचे कैलास मात्रे दादांचं, ज्यांच्या नावाचं जय जयकार ते नावराचे आई इलेवन संघाचं. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण आपण पाहिलं तर यूट्यूबच्या माध्यमातून 182 देशामध्ये ही क्रिकेट स्पर्धा नेहमी आपले पाहायला मिळते. हे योगदान आहे आणि हे खरं योगदान तन मन आणि धन या 3 घटकांचा वापर करून खरं तर कैलासदादा म्हात्रे सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी खूप चांगलं योगदान दिलं. क्रिकेटच्या मैदानाकडे वळूया. 76 धावांची अजूनही गरज आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतं आहे आणि नवीन षटक घेऊन या ठिकाणी चॅम्प्स KPC इनामपुरी या संघाचा गोलंदाजी येतो. गोलंदाज विजय पालाची. डेरवली पनवेल तालुक्याचा हा खेळाडू यावेळी चांगली गोलंदाजी या स्पर्धेत त्यांनी केले. पहिला चेंडू यावेळी हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय, पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्रच्या चेंडूवर आहे, इथे झेल घेतला गेला आणि फलंदाज मात्र या ठिकाणी मैदानातून बाहेर. या ठिकाणी विसावला आणि अशा प्रकारे हा एक जबरदस्त आणखीन एक धक्का आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज मैदानातून परततोय तो सुमित ढोंगडे, एक नावाजलेला खेळाडू या ठिकाणी मैदानातून परततोय. फारशी धावांचं योगदान आहे, 2 धावांचं योगदान. विजय बालाजीला मिळाले हे पहिलं यश इथे पाहायला मिळालं, कारण 2 अतिशय चांगले फलंदाज या ठिकाणी मात्र वैष्णवी लेन कोल्हाड संघाने गमावलं, ज्यामध्ये सुमित ढोंगडेकडून खूप मोठी अपेक्षा होती, कारण अनेक असे सामने सुमित ढोंगडे यांनी जे गमावलेले सामने जिंकून देण्याचा प्रयत्न आपल्या संघाला करून दिला. प्रतिस्पर्धा संघाच्या घशातून खरं तर तो सामना आणला. असे अनेक उदाहरणं सुमित ढोंगडेच्या माध्यमातून पाहिले. मात्र ह्यावेळी आपण पाहिलात की सुमित ढोंगडे फारसं कामगिरी करू शकला नाही आणि 2 गडी बाद धावपलकावर धावा आल्या. त्या 5 नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. यश पारंगे. यावेळीचा चेंडू हवेत आहे, बराच वेळ चेंडू हवेमध्ये 200 चेंडूचा पाठलाग करतात. इथे मात्र अर्थातच झेल होऊ शकलं असतं की नाही, परंतु त्या ठिकाणी झेल होऊ शकला नाही आणि आणखीन एक संधी मिळते ती अर्थातच यावेळी वैष्णवी इलेव्हन कोल्हाड संघाला 1 धावेचं योगदान मिळते. यश पारंगे 1 धावेने आपलं खातं उघडते, धावपलकात वाढवते. 2 गडी बाद 6. लक्ष मात्र खूप दूरच आहे, कारण सुपर 16 मध्ये अंतिम 16 मध्ये कोणता संघ दाखवली याचं उत्तर आपल्याला काही क्षणामध्ये मिळेल. 81 धावांचा पाठलाग आणि या धावपलकात धावेचा 6 म्हणजे अजूनही तब्बल 75 धावांची गरज आहे. दरम्यान डावकर फंडाची यावी खेळण्याची तयार असेल. निखिल पाटील जो वैयक्तिक खेळतोय 3 या धावसंख्येवर. यावेळी मात्र हवेतून खेळलाय, मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवर येतोय, चेंडूची फेकी करतोय, थोडंसं ओव्हर थ्रो आणि तोपर्यंत निखिल पाटील आपल्या खात्यामध्ये 2 धावांचं योगदान इथे निश्चित मिळतंय. क्रिकेटमध्ये 1-1 धाव अतिशय महत्त्वाचे म्हणलं तर, कारण एकेरी धावा नाही काढू शकला, त्यामुळे अनेक संघ पराभूत झाले. ते आपण अनेक क्रिकेट स्पर्धामध्ये पाहिलं. इथे मात्र सहजगत्या रनिंग बिटवीन ते विकेट चांगलं होतं. 2 धावांचं योगदान निखिल पाटीलला मिळतं आणि संघाची धावसंख्या 8 या धावपलकावर. पुढचा चेंडू
पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूर यांचा प्रयत्न इथे मध्ये झेल नाही होऊ शकला वाडी श्रीलंकन क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा सुंदर निश्चित रनिंग विकेट आपल्याला इथे पाहायला मिळेल. 2 धावांचं पुन्हा एकदा योगदान. डबल अंकात अर्थात दुहेरी अंकात धावपलकर धावा येतात त्या 10. 81 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग अर्थात या ठिकाणी केला येतोय. 71 धावांची अजूनही गरज आहे. निखिल पाटील याच्या धावसंख्येत 2नी बदल होतोय. त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते 7 आणि संघाची धावसंख्या धावपलकावर 10. मोठ्या फटक्यांची खरं तर गरज आहे. प्रयत्न केला जातोय पण तितकी धारदार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते ती इनामपुरी संघाच्या माध्यमातून. या ठिकाणी मात्र बॅटचा स्पर्श यष्टीच्या हातामध्ये चेंडू बिसावतोय आणि हा तिसरा फलंदाज या ठिकाणी मैदानातून बाहेर. गिरोंजन जे प्रमोददादा पाटील जे माझे महागुरू खरं तर निश्चितच खूप मोठं योगदान त्यांच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रामध्ये आणि त्याचबरोबर स्वतः सिव्हिल इंजिनियर इतरांना मदत करणं हे प्रमोददादा पाटील यांचं निश्चित योगदान. अनेक समालोचक त्यांनी घडवले, अनेक खेळाडूंना त्यांनी संधी दिली आणि आज ते खूप अतिशय सुंदर योगदान या ठिकाणी देत असताना तर मैदानाकडे आपण वळणार आहोत. निखिल पाटील याची खेळी मात्र समाप्त झाली. 7 धावांचं योगदान 6 चेंडूमध्ये. नवीन फलंदाज विनय गावंडी या ठिकाणी मैदानामध्ये येतोय आणि विजय बालाजी अर्थात एक चांगलं योगदान. दरम्यान या ठिकाणी हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे एकेरी धावेचं योगदान. पुन्हा एकदा धावफलकात वाढ होते. एकेरी दुहेरी धावांनी धावा वाढत आहेत. धावफलकार धावा येऊन माफ करा चौकार धावा येतोय. 4 धावांचं योगदान इथे मिळते आणि संघाची धावसंख्या 4नी पुढे सरकते. चांगला फटका इथे पाहायला मिळाला आणि धावा धावफलकार येतात ते 14. दोन विकेट त्यांनी प्राप्त केले. 9 धावा त्यांनी दिल्या आणि आतापर्यंत धावा धावफलकाच्या 14. आता समीकरण आपण पाहतो 81 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना धावा धावफलकावर येऊन पोहोचल्या त्या 14 म्हणजे अजूनही 67 धावांची गरज. नक्कीच नक्कीच काका, अतिशय सुंदर असा सामना आपल्याला पाहायला मिळते आणि याच दरम्यान या मैदानामध्ये आमचे पडगे गावचे आदर्श व्यक्तिमत्व लेजंड क्रिकेटर योगेश शेठ भोईर हे देखील इथे आलेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे आणि त्याचबरोबर आमचे दिनेश शेठ ठाकूर असतील हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात. त्यांचं देखील स्वागत आहे. संदीपजी सकाळच्या आपण दुपारच्या सत्रापासून पाहिलं तर या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी आले. प्रत्येकाचं सत्कार, प्रत्येकाचं स्वागत हे अगदी अनोखं काम केलं दादा म्हात्रे सर आणि त्यांच्या अर्थात सर्वच व्यक्तीमध्ये केले. दरम्यान मैदानाकडे यावेळी आखोटब्या चेंडू होता. चेंडूला पूल करायचा होता. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. हा झेल आणि या ठिकाणी झेल मात्र सुटतोय. जीवदान ज्याला म्हणता येईल अशा प्रकारे क्रिकेटमधले जीवदान कधी कधी महाग ठरू शकतं. मात्र 1 धावीचं योगदान इथे मिळते. 1 धाव मिळते ती फलंदाज यश पारंगेला. त्याची वैयक्तिक धावसंख्या 2 आणि संघाची धावसंख्या धावफलकावर 15. तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाज अंगद पाटील ज्याने पहिलं षटक फेकलं होतं. सुंदर 5 धावा दिल्या. 5 धावामध्ये त्याने एक फलंदाजाला बाद करण्याचं यशस्वी ठरला होता. तोच हा गोलंदाज होतकरू गोलंदाज जो ज्याला म्हणलं जातं क्षेत्रक्षमतेत थोडासा बदल करतोय. समोर मात्र आता फलंदाज असेल तो विनय गावंड ज्याने 4 धावांनी आपलं खातं उघडलं होतं. 4 धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. जाऊया मैदानाकडे. पंचांच्या यावेळी मात्र उजवीकडून हा चेंडू, या चेंडूवर मात्र मोठा फटका खेळायचा. बॅट चेंडूचा पुन्हा एकदा संपर्क आल्याने उरलेलं काम यष्टेशच्या माध्यमातून पूर्ण केलं गेलं. निर्धाव चेंडू जे सांगता होते चांगली दिशाणी टप्पा अंगद पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळालं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अगदी पहिल्या सामन्यापासून आणि अतिशय तंत्रशुद्ध असं गोलंदाज म्हणून अगदी नावापुढेला गोलंदाजी पाहायला मिळतं. वळी या मैदानाकडे पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी यावेळी फलंदाजाला पूर्णपणे बीट केलं होतं. परंतु पंचांनी या ठिकाणी पाहिलं चेंडू यष्टींच्या अतिशय बाहेर अर्थात स्वैरचा इशारा येतोय. 1 धावेचं योगदान इथे मिळते. एकूण धावफलकात वाढवते 16. खरं तर 81 हा मोठा धावांचं लक्ष पूर्ण करण्यासाठी मोठे फटके येणे आवश्यक आहे. परंतु इथे धावा येत नाहीत. दरम्यान पुढील चेंडू या ठिकाणी हा चेंडूला मात्र आपण पाहिलं चेंडू खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक चेंडू येतोय. चेंडूची फेकी पुन्हा एकदा
यष्टीच्या दिशेने होईल. एक धावेचं आणखीन एक योगदान इथे मिळते. चांगली गोलंदाजी अंगद पाटीलच्या माध्यमातून. अर्थात यश पारंगे 2 या धावसंख्या. विनय गावण जाऊन पोहोचतोय 3 चेंडूमध्ये. त्याने 5 धावांचं योगदान दिलं. चांगली खेळपट्टी, चांगलं मैदान आणि त्याचबरोबर क्षेत्रक्षण देखील तितकं दर्जेदार इथे पाहायला मिळते. ते अर्थात चॅम्प KPC इनामपुरी संघाचं आणि त्यामुळे या ठिकाणी संघाला पूर्णपणे बांधून ठेवलं आहे. पुढचा चेंडू यावेळी मात्र हवेतून खेळलाय आणि लॉंग ऑफ वरून आलेला एक निश्चित उत्तुंग असा अर्थातच षटकार 6 धावा. एक दमदार फटका पण पण लॉंग ऑफ वरून 6 धावांचं योगदान मिळालं. पुन्हा एकदा यावेळी आणखीन एक मोठा फटका. मिड विकेट वरून चेंडूला आर पार पाठवलाय. एक गगनभेदी चुंबी षटकार. धावा जाऊन पोहोचतात 29. इथे यश पारंगेच्या बॅटमधून 2 षटकार आणि त्या माध्यमातून धावा येतात त्या 14. एक चांगली फलंदाजी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाली आणि अर्थात अंगद पाटीलच्या या दुसऱ्या षटकाचा विचार करताच अंगद पाटील थोडासा मागडा ठरतो कारण 2 षटकार सलग इथे पाहायला मिळाले. ते यश पारंगेच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 29 धावफलकावर येते. अजूनही दिल्ली काफी दूर ज्याला म्हणला जाईल निश्चितच. आणि या 2 संघामध्ये पाहूया कोणता संघ हा अंतिम 16 मध्ये दाखवले याचं उत्तर देखील मिळेल. दरम्यान पुन्हा एकदा अंगद आपल्या बॉलिंग मार्कवर पंचायत डावीकडून उजव्या हाताने या ठिकाणी मात्र चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय. वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्रशी चेंडू येतोय. चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत आणखीन एक धाव धावफलकावर नोंदवली. 1 धावेचं योगदान इथे मिळालं आणि अशा प्रकारे 3 षटकांची सांगता आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावफलक धावा येतात 30. 81 धावांचं लक्ष समोर आहे. 30 धावा धावफलकावर आल्यात म्हणजे अजूनही गरज आहे ती येणाऱ्या 3 षटकात 51 धावा प्रति षटक जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 17च्या सरासरी धावसंख्या यायची आहे. इथे यश पारंगे खेळतोय 2 षटकारांच्या माध्यमातून तब्बल 15 धावसंख्येवर. विनय गावण या ठिकाणी खेळतोय 1 चौकारच्या मधून 5 या धावसंख्येवर आणि अंगद पाटील याचं षटक इथे समावते ज्यांनी या षटकात तब्बल 16 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात 5, या षटकात 16, तब्बल 21 धावा त्यांनी खर्च केल्या आणि एक फलंदाज बाद करण्यामध्ये तो यशस्वी. तर येणारे 3 षटकात काय घडणार काय बिघडणार ऐकूया पुन्हा एकदा तारागावचे सुपुत्र अर्थात ते सुंदर दमदार समालोचक अर्थात रोशन पाटील यांना. ओव्हर टू रोशन पाटील. तोपर्यंत जाऊया डीजे कडे. धन्यवाद SDC. 18 चेंडू 51 धावा हे समीकरण बाकी आहे. या बेला बॅकफुटला आले. लिडिंग एज लागली. विकेट किपरच्या हातामध्ये झेल आणि खेळाडू बाद. अजून एक धक्का बसेल वैष्णवी 11 कोलाड टीमला. 4था धक्का. मिळाले. खरं तर वैष्णवी 11 कोलाड टीमचे खेळाडू बाद होताना आपण पाहिले आणि आता पंकज घाडगे हा खेळाडू मैदानामध्ये आला. खरं तर कठीण परिस्थितीमध्ये जर का तुम्ही स्वतःला सिद्ध केलं तर नक्की तुम्हाला प्रसिद्धी मिळेल आणि इथे तो प्रयत्न आता पंकज घाडगे आणि विनय गावण या 2 फलंदाजांना करायचा आहे. पंकज गाडगे इम्पॅक्ट खेळाडू मैदानाकडे दाखल झालाय. इम्पॅक्ट प्लेअर मैदानामध्ये इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. इम्पॅक्ट त्याला टाकायचा आहे. 17 चेंडू मध्ये आता 51 धावा. मोठा प्रवास मोठा पल्ला त्यांना पूर्ण करायचा येणाऱ्या 17 बॉल मध्ये.
यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर विजय बालाजी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. हलक्या हाताने फक्त त्या ठिकाणी दिशा दिली आहे, सिंगल घेत मात्र एंड बदलला आणि अजूनही 50 धावांची गरज मैदानामध्ये असेल. येणारे 16 चेंडू आणि 50 धावा एक कॅल्क्युलेशन आहे क्रीडांगणाच्या आतमध्ये. आजच्या रात्रीमधला हा शेवटचा सामना, शेवटचे 16 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 50 धावा. 81चं टार्गेट. सुरुवात थोडीशी खराब झाली आहे परंतु शेवट गोड करावं लागेल आता विनय गावण आणि त्याच्या बरोबरीने पंकज घाडगे या दोन फलंदाजाला एज अँड टेकन वन्स अगेन. पुन्हा एकदा आपण पाहिलं कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झालाय विनय गावण. दबाव दडपण 5 खेळाडू बाद झाले. अर्धा संघ गारज झाला. त्यामुळे आता इथून पुढचा प्रवास म्हणजे मोठा खडतर प्रवास राहील खरतर बॅटिंग करणाऱ्या वैष्णवी 11 कोलाड या टीमसाठी. मागचा सामना देखील आपण पाहिलं अक्षरशः नाकी नवाले होते बॅटिंग करत असताना आमदार महेंद्र तुर्वे फाउंडेशन कर्जत टीमच्या अगेन्स्ट. परंतु तिथे आपण पाहिलं हसमत कादरी हा खरतर त्या सामन्यामध्ये महत्वाचा घटक बनला. त्याने सामना जिंकून दिला आणि आता इथे देखील आता अगदी शेवटचे खेळाडू मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. उस्मानचा संघ सुपर 16 ला जाईल की सुमितचा संघ जाईल यासाठी धडपड तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये. 15-50 तर समीकरण. पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न, अप्रतिम गोलंदाजी विजय बालाजी या खेळाडूला आपण पाहताय. खरतर ड्रीम स्पेल त्याने हाताळलाय आणि खऱ्या अर्थानं पहिला सध्याच्या घडीला भारतीय संघाचा T20 मधला एक सर्वाधिक उत्कृष्ट आक्रमक खेळाडू सूर्यकुमार यादव यांचे ते फ्रेंड सर्कल मधले एक चांगले मित्र देखील आहेत. क्रिकेटमध्ये त्यांचा एक वेगळा मैत्रीचा नाता राहिला आहे आणि तेही चांगले खेळाडू आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये आता सध्या आपण पाहिलं एक वेगळा नाव त्याने देखील कमवला विजय बालाजी. डेरवली चे खेळाडू तेच तरार. अजून एक डॉट. दबाव दडपण प्रेशर आता खरतर वैष्णवी 11 कोलाड या टीमवरती, ज्या टीमला दुसऱ्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं खरतर उस्मानच्या संघाने पराभूत केलं. आता पुन्हा एकदा ही लढत. यावेळेला क्रॉस बॅटेड खेळायचं होतं परंतु प्रॉपर टायमिंग देखील नाहीये, शॉट सिलेक्शन देखील योग्य नव्हतं आणि इथे क्विक सिंगल पूर्ण करताना आपण पाहता या दोन्ही खेळाडूंना सिंगल डबलने आता फारसा दबाव प्रेशर पडणार नाहीये विरोधी संघावरती. प्रचंड दडपण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 12 बॉल 48 चं समीकरण आता बाकी आहे. 12 चेंडू मध्ये 48 धावा कॅल्क्युलेशन. अंतिम 12 चेंडू पर ओव्हर मागे आपण पाहिला 24 चा खरतर रिक्वायर रेट 24.00 24 चा खरतर ॲव्हरेज कॅल्क्युलेशन आणि सध्या या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट देखील आपण पाहता 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून केलं जात आहे. मॅच संपलेलं नाही आहे. सामना अजूनही आपण जर पाहिला पंकज घाडगे जो इम्पॅक्ट खेळाडू मैदानाकडे आलाय त्याने जर का योग्य प्रकारचं इम्पॅक्ट आता या मॅचमध्ये टाकलं तर हा सामना बनेल या शंका नाहीये. वेळ गेलेली नाहीये. मिळालेला संदेश सोनं करता येईल का या खेळाडूला हे पाहावं लागेल. आदित्य मस्कर यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना पाहायला मिळेल. नेरेगावचा खेळाडू आदित्य मस्कर इथे आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना. समोर पंकज, त्याच्या बरोबरीने हसमत कादरी. यावेळेला फटका फसला, एज लागली आहे त्या ठिकाणी. शॉट बॅकवर्ड पॉइंटला झेलखाली क्षेत्ररक्षक होते सोहेल शेख, कोणतीही चूक केलेली नाहीये आणि अजून एक खेळाडू झेलबाद झाला. अजून एक धक्का बसलाय वैष्णवी 11 कोलाड टीमला.
व्यावसायिक पुरस्कर्ते आपण त्यांना साधण्याने संबोधतोय, परंतु आज त्यांचा संघ कुठेतरी मागे चालला, बॅकफुटला चालला. आणि सुमित डोंगडे या खतर खेळाडूचे एक वैशिष्ट्य आपण पाहिलं, RPL मध्ये तो नेहमी फॉर्ममध्ये राहिला, परंतु आज यंदाचा हंगाम त्याच्यासाठी थोडासा बॅटपाच त्याच्या वाट्याला आलाय. आणि त्यानंतर मात्र प्रमुख खेळाडूंची न मिळालेली साथ, त्यामुळे हा संघ पूर्णपणे बॅकफुटला आपण जाताना पाहिला. न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय हेमंत आरब, एमन आरब यावेळेस मैदानामध्ये आलाय. डाव्या हाताचा खेळाडू एमन आरब साईक एंड वरती, त्याच्या बरोबरीने हसमत. वेगवान बॉल बॅक टू द बॉलर, त्या ठिकाणी खरं तर हा चेंडू पाहायला मिळाला. त्यांना बीट करून बॉल मागे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये फील्ड झालाय. फक्त 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि इथे सिंगल डबल धावा येत आहेत. 2 धावा आल्या, थोडस खरं तर आपण पहिला चेंडू आणि धावामधलं अंतर थोडंसं कमी होईल. अजूनही 10 चेंडूमध्ये त्या ठिकाणी 46 धावांची गरज, म्हणजे प्रत्येक बॉल डू ऑर डाय, प्रत्येक बॉल आक्रमण, प्रत्येक चेंडूला सीमा पार तुम्हाला करावा लागेल. तेज सरार, प्रचंड वेग या करता चेंडूमध्ये पाहिला. वाईड यॉर्करचा यशस्वी प्रयत्न, समोर डाव्या हाताचा खेळाडू आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र वाईड यॉर्करचा प्रयत्न पाहायला मिळाला आदित्य मस्कर कडून. निर्धाव चेंडू. सुपर 16 मध्ये जर का उस्मानचा संघ गेला तर मात्र अजून गर्दी वाढेल. तवजाचे जे पाठीराखे आहेत उस्मानचे फॅन मोठ्या संख्येने त्याचा खेळ पाहण्यासाठी सहभागी होत आहेत. त्या खरं तर चाहत्यांचं देखील आपण कौतुक करूया, त्यांचं स्वागत करूया. यावेळेला फुल टॉस, हवा तसा खरं तर फटका खेळता आलेला नाहीये, फक्त हलक्या हाताने बॉलला ढकललंय आणि त्या ठिकाणी सिंगल. पिल्लू गावडे चौक खरं तर क्रिकेट कमिटीचे माजी अध्यक्ष तेही स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. मोठ्या संख्येने आता खरं तर शेवटचा सामना देखील प्रेक्षक पाहत आहेत, परंतु सामना थोडासा एकतर्फा होत चाललाय. 1 साइडेड मॅच तुम्ही त्या ठिकाणी पाहताय. याचं कारण आहे सुरुवातीचे खेळाडू झटपट बाद झाले. वेगवान चेंडू होता, मागे फील्ड केला उस्मान, रायगड का टायगर त्यांना आपण पाहू शकाल. आणि आदित्य मस्करचं हे षटक निर्णायक. आता रिझल्ट जवळजवळ प्रेक्षकांच्या अगदी समोर आलाय, कारण सामना एकतर्फा होत चाललाय. 81 धावांचा पाठलाग करताना पहिल्या 4.5 चेंडूमध्ये फक्त 36 धावा आणि 6 खेळाडू बाद. यावेळेला पुन्हा एकदा हसमत कादरी बिगिट करताना मात्र त्याचा फटका फसला, लॉंग ऑफला झेल टिपला, खेळाडू बाद. 7वा धक्का बसला 36 या धावसंख्येवरती. तर एक वेगळी एनर्जी प्रत्येक खेळाडूमध्ये येते. रायगड प्रीमियर लीगची धून तुम्ही ऐकली. 6 चेंडू आणि 45 अशक्यप्राय असं आव्हान. आणि स्वतः उस्मान बघा, एक आगळीवेगळी रणनीती. उस्मानने चांगली फलंदाजी केली, एका दुसरा विकेट त्याला मिळाला तरी देखील ॲडव्हान्टेज त्याला राहील. त्याचे पाठीराखे सांगत असतील उस्मानला एका दुसरा विकेट मिळावा. प्रचंड मोठा फॅन बेस त्याचा आहे. टेनिस क्रिकेट मधला एक सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि सर्वाधिक जास्त फॅन बेस असणारा खेळाडू उस्मान पटेल. मागील 1-2 वर्ष आपण पाहिला त्यालाही बॅटपाचला सामोरं जावं लागलं, परंतु यंदाचा हंगाम तोही गाजवेल यात शंका नाहीये. 6 चेंडू 46 फलंदाज तयार. समोर सूरज पाटील. यावेळेला वाईडचा इशारा. 6 बॉल 44 समीकरण. आई ग्रुप ओबे महाराष्ट्र राज्य आयोजित रायगड प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचे मुख्य आयोजक कैलासदादा म्हात्रे, गुरुदादा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकारलेली आपण पाहता ही स्पर्धा. यावेळेला तेज सरळ बॉल आतली कडा घेतली आहे, फक्त एंड बदललाय. पराभवाचं मार्जिन कमी करणारी सिंगल रन आहे. सामना भरपूर लांब गेलाय. आता वैष्णवी 11 कोलाड संघापासून पहिला सामना ते पराभूत झाले, दुसरा सामना निसटता विजय त्यांच्या हाती आला. यावेळेला फुल टॉस वरती आक्रमण. मिड विकेट मध्ये गॅप शोधलाय परंतु उशीर झालाय. 4 धावा येतील वैष्णवी 11 कोलाड टीमला. कृपा कालिका मातेची करी या निलेश
चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि एकूण धावा 42 स्कोर कार्ड वरती. यावेळेला देखील आपण पाहिलं लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह लगवायचा होता आणि विकेट हवा होता उस्मानला, तो मात्र मिळालाय. अजून एक धक्का बसलेले वैष्णवी 11 कोलाड टीमला सूरजला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. त्याच्या तोंडावरी निले तर याच दरम्यान या व्यासपीठावरती आमचे ॲडव्होकेट इर्शाद शेख यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. इर्शाद, स्वागत आहे आपलं या व्यासपीठावरती. आमचे नक्कीच इब्राहिम शेख हे देखील उपस्थित आहेत. रमजान शेख इथे असतील तर आपण देखील यावं, आपलं देखील स्वागत आहे. कव्हर्स मध्ये फटका लॉंग ऑफला क्लिअर करायचं होतं परंतु बॉलला थांबवलंय आणि त्या ठिकाणी सिंगल मिळेल. फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या कारण इथे विजयाच्या उंबरट्यावरती आलाय तो म्हणजे चॅम्प्स 11 KPC इनामपुरी. सुपर 16 मध्ये पहिला संघ आपण पाहिला सोनाई 11 तळेगाव रसायनी म्हणजे सूरज पाटीलचा संघ सुपर 16 मध्ये पोहोचला आणि त्यानंतर आजच्या रात्रीमध्ये इथे आपण पाहताय चॅम्प्स 11 KPC इनामपुरी संघ वाटचाल करतोय सुपर 16 साठी. फक्त सिंगल घेतली या ठिकाणी फलंदाजाने. लास्ट बॉल आजच्या रात्री मधला शेवटचा चेंडू उस्मान पटेल टायगर. लास्ट बॉल आणि इथे आपण पाहताय आजच्या रात्रीमध्ये सुपर 16 मध्ये दुसरा संघ दाखल झालाय. चॅम्प्स 11 KPC इनामपुरी उस्मान पटेलचा संघ मात्र दाखल झाला सुपर 16 ला. अभिनंदन उस्मान आणि संपूर्ण टीम. हार्ड लक टीम. वैष्णवी 11 कोलाड आपला प्रवास इथेच संपलाय आणि आजची रात्र देखील इथे संपली आहे. आपण पुन्हा एकदा जाऊया सादरीकरण कक्षामध्ये, तिथे असतील आमचे अध्यक्ष संदीपजी पाटील. धन्यवाद. हॅलो, तर आपण सत्कार इथे घेणार आहोत. आता ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे इर्शाद शेख, तर नक्कीच चॅम्प्स 11 KPC इनामपुरी रायगडचा टायगर कॅप्टन उस्मान पटेल चा संघ मात्र इथे सुपर 16 मध्ये क्वालिफाय झालाय. तर नक्कीच या संघाचं अभिनंदन. आणि आज पहिला संघ सुपर 16 मध्ये जो पोहोचलाय तो सोनाई 11 तलेगाव सूरज पाटील याचा संघ पुढे गेलाय. तर नक्कीच हे दोन संघ आज मात्र पुढे गेलेत. त्यामध्ये सूरज पाटील जो कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला उस्मान पटेल हा कॅप्टन आपण पाहतोय. मी ॲडव्होकेट इर्शाद शेख यांना विनंती करेन की या सामनावीर या सामन्याचा. खरं तर सोहेलने चांगली फलंदाजी केली, उस्मानने चांगली फलंदाजी केली, परंतु गोलंदाजी करताना 2 स्पेलमध्ये 4 खेळाडू बाद करणारा 12 धावा खर्च करणारा विजय बालाजी ठरला या सामन्याचा हिरो सामनावीर.